श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज आपण श्री समर्थांनी दशक 7 समास 6 यामध्ये आम्हाला अतिशय महत्त्वाचा मोलाचा उपदेश केलेला आहे। बद्ध मुक्त निरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी श्रोत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। दासबोधामध्ये शिष्यांचा प्रश्न आणि सद्गुरूंनी त्यावर दिलेलं उत्तर, अशा प्रकारचा हा संवाद आहे। गुरु शिष्यांचा संवाद दासबोधामध्ये आलेला आहे, परंतु अनेक प्रश्न शिष्यांनी विचारले, परंतु त्या सगळ्या विचारलेल्या प्रश्नांमध्ये आता जो विचारलेला प्रश्न आहे तो सर्वश्रेष्ठ असा प्रश्न आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये पहिल्या 17 ज्या ओळी आहेत त्या 17 ओळीमध्ये शिष्यांचे प्रश्न आले आहेत। पुढे समर्थ त्याची उत्तर देत आहे। प्रश्न कशा आहे, शिष्य काय विचारतात आहे ते आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले। क्षण एक तदाकार केले, मजया निरूपणे श्रीराम। तरी म्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊनी असावे। पुन्हा संसारासीन यावे, चंचलपणे सर्वथा श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। शिष्यांचा प्रश्न, आपण आतापर्यंत जे अद्वैत निरूपण केलं ते निरूपण मी पूर्ण ऐकलंय। त्या निरूपणाप्रमाणे माझ्या मनामध्ये आता अद्वैत ब्रह्म हे संचल आहे। अद्वैत ब्रह्म निरोपिले, ते कल्पने रहित संचले। क्षण एक तदाकार केले, मज या निरूपणे। तदाकार करणे याचा अर्थ त्याप्रमाणे करणे। मला आता असं वाटू लागलं आहे की मी ब्रह्म आहे। क्षण एक, हे किती वाटते मला? एक क्षण वाटते। तरी म्या तदाकार व्हावे, मला आता मनात आलं आहे की मी आता तदाकारच राहावं। ब्रह्मची होऊन असावे। तुम्ही सांगितलं ना, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, सर्वम खल्विदम ब्रह्म, हे महावाक्य सांगितले। ब्रह्माशिवाय काहीही नाही, बाकी कल्पना सुद्धा मिथ्या आहेत। आता माझ्या मनामध्ये क्षणभर असं वाटते आहे की आपण त्या ब्रह्मामध्ये तदाकार व्हावं। पण तदाकार होण्यासाठी
मी सुरुवात केली तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो आहे, तरी म्या तदाकार भावे ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारासी न यावे चंचलपणे सर्वथा. आजपर्यंत मी त्या संसारामध्ये रमलो, त्यामुळे आता पुन्हा त्या संसारात पडू नये असं मला वाटते. आतापर्यंत मला वाटत होतं की संसार सुखाचा आहे, संसारामध्ये सुख आहे, पण आता माझ्या लक्षात आलंय या संसारापेक्षा ब्रह्मानंदामध्ये माणसाने डोलावं. कल्पने सहित जे सुख तेथे नाही संसार दुःख, म्हणून या तेची एक होऊन असावे श्रीराम. कल्पने रहित जे सुख, समर्थ म्हणतात कल्पने रहित जे सुख. आता कल्पना सुद्धा नाही आहे, म्हणजेच निर्विकल्प अशी अवस्था प्राप्त झाली आहे. तेथे नाही संसार दुःख, आता तिथे संसार दुःख नाहीच, कारण संसारच हा माईक असल्यामुळे, संसारच हा मायेमध्ये असल्यामुळे मी आता संसारापेक्षा वेगळा आहे हे मला कळल्यामुळे आता तिथे संसार दुःख पण नाही आहे. गाडगे महाराज कीर्तन करत असताना कीर्तनामध्ये त्यांना निरोप मिळाला की आपला पुत्र गेला. त्यावेळेस गाडगे महाराजांनी पुढचं वाक्य वापरलं, ऐसे गेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी. आता संसारामध्ये असलेलं कुठलंही दुःख असेल तर ते माझ्यापर्यंत येऊन पोचणारच नाही, कारण मला माहित आहे संसार अवघा माईक, हा संसार मायेचा आहे, हा मायेचा पसार आहे. आता मला ब्रह्माकार व्हायची इच्छा आहे, तदाकार व्हायची इच्छा आहे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी श्रीराम. प्रवचन करताना, प्रवचन ऐकताना, निरूपण ऐकताना मला क्षणभर असं वाटतं की आपण या श्रवणाच्या माध्यमाने ब्रह्माची प्राप्ती करावी. पण जसं हे प्रवचन संपते, जसं निरूपण संपते, कीर्तन संपते आणि कीर्तन संपल्यानंतर पुन्हा माझं जे ब्रह्माकार झालेले जे मन आहे, तदाकार झालेलं जे मन आहे, ते पुन्हा वृत्तीवर येऊन पुन्हा संसारामध्ये ती येऊन पडते. पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, पुन्हा मी माझ्या मूळ पदावर येतो आणि पुन्हा येणे जाणं माझं सुरू राहतं. मी काय करू सांगा. याचाच अर्थ असा की माणसाचं मन हे मोठं चंचल आहे. त्याला ज्याची गोडी लावली त्याची त्याला लागते. प्रवचनात बसलो तर तिथला मनुष्य आनंद घेतो, संसारात आला संसारातला आनंद घेतो. म्हणून दोन्ही एकाच वेळेस करत असताना माझ्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालाय. मने अंतरिक्ष जावे, मनाने असं अंतरिक्षामध्ये जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथूनी कोसळावे वृत्तीवरी मागुते श्रीराम. हा कुठला नाटकीपणा आहे, हा कुठला बहुरूपीपणा आहे की मी
प्रवचनात असताना, कीर्तनात असताना, आध्यात्मिक श्रवण करत असताना मी त्यात ब्रह्मामध्ये मी रमून जातो. पण ते क्षण एक पूर्ण वेळ नाही. जसं प्रवचन संपते तसं मी पुन्हा संसारात येतो आणि संसारात रमू लागतो. मला तुम्ही सांगा की मी काय करायला पाहिजे? जिथे जाते तिथे माझं रमते मन. पुन्हा संसारात आलो तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू येरधारा. पायी लावून या दोरा कीटक जैसा श्रीराम. समर्थांनी कीटकाचं उदाहरण दिलंय. त्या कीटकाच्या पायाला दोरा बांधायचा, तो दोरा हातात ठेवायचा, कीटकाला उडू द्यायचं आणि दोऱ्याने झटका द्यायचा आणि पुन्हा त्याला पृथ्वीवर पाडायचं. अशी अवस्था साधकाची होते. त्याला उडायची इच्छा होते, ब्रह्मानंदी डोलायची इच्छा होते, पण त्या दोऱ्याच्या साह्याने तो पुन्हा त्या संसारामध्ये येऊन पडतो. त्यासाठी मी काय करावं? लहानपणी आम्ही आमच्या मित्रांबरोबर खेळत असताना असे प्रयोग आम्ही खूप केले. तर पाकीपिंगा नावाचा एक किडा आहे. त्याचे जे समोरचं जे तोंड आहे, म्हणजे मुखाची बाजू जी आहे किंवा त्याचं जे डोकं आहे त्याचं चमकदार आहे, चमकीचं आहे, सोन्यासारखं वाटते. मोठे मोठे पाकीपिंगे यायचे, दिसायचे. जंगलात जायचं, ते पाकीपिंगे झाडावर चिटकलेले असायचे. तो पाकीपिंगा घ्यायचा, आपल्या आगपिटीच्या डब्यामध्ये ठेवायचा, आगपिटीत झाकण बंद करायचं, घरी आणायचे. आम्ही सगळे मुलं आमचे पाकीपिंगे विमानासारखे आम्ही उडवायचो. त्या पाकीपिंग्याच्या डोक्यामध्ये त्याची खाच असायची. त्यांनी खाली मान केली की त्याला खाच मिळायची. त्या खाचेमध्ये एक दोरा अडकवायचा, त्याला गाठ बांधायची आणि त्या पाकीपिंग्याला असं आकाशात फेकायचं. फेकल्याबरोबर दोरा ढिला करायचा. त्या पाकीपिंग्याला असं वाटते की आपण आकाशामध्ये उडून राहिलो आहे. तो उडतोच, परंतु त्याचं सूत्र आमच्या हातात असायचं. त्याला जर खाली बोलवायचं असेल तर तो जास्त उडू शकत नव्हता. ओढलं की तो पाकीपिंगा आमच्या जवळ येऊन पडायचा, आमच्या ताब्यात असायचा. तो उड म्हटलं तर उडायचा, त्याला ओढलं की तो येऊन बसायचा. समर्थ म्हणतात, याचप्रमाणे प्रत्यवृत्ती सैरा वैरा किती करू एरझारा. पायी लावूनिया दोरा कीटक जैसा. संसाराला आम्ही बांधल्या गेलेलो आहोत, त्यामुळे संसारात आपल्याला यावं लागते, कारण संसार तर सोडता येत नाही. आणि सद्गुरूंचं ऐकल्यामुळे आम्हाला ब्रह्म प्राप्तीची आता इच्छा झालेली आहे. आता आम्हाला त्या आनंदात राहायची इच्छा आहे. तिकडे असताना, मठामध्ये असताना, मंदिरात असताना आम्हाला त्याचा आनंद मिळतो, पण घरी आलं की पुन्हा त्याच कटकटी असतात. मग या कटकटी खऱ्या की तिकडे ब्रह्माचा आनंद? घरामध्ये आल्यानंतर सुद्धा मनुष्य कधी सुखामध्ये लोळत राहतो? म्हणजे एका वेळेस मन दोन ठिकाणी दोन कार्य करतात. कीर्तनामध्ये कीर्तनात डोलतात आणि घरी आल्यानंतर टीव्हीवर जे सिरियल पाहिले जातात. एकाच वेळेस दोन ठिकाणी दोन माणसं आहेत, एकच माणूस आहे, मन मात्र वेगवेगळ्या ठिकाणी तो कार्य करतोय.
तो तिथेही आनंद भोगतो, तो घरी आल्यावरही संसाराचा आनंद भोगतो. साधक म्हणतो की हे कसं काय, मला यातून काही मार्ग काढा. उपदेश काळी तदाकार, उपदेशाच्या वेळी तदाकार होते. होता पडे हे शरीर, अथवा नेणे पार पर आप पर, ऐसे झाले पाहिजे श्रीराम. अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. तदाकार होते आणि तदाकार झाल्यानंतर आम्हाला कमीत कमी आमचा आपपर भाव तरी आमचा दूर झाला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्या अभंगातल्या एका चरणाचा विचार करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अगदी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, या एका चरणाचा जरी माणसाने संपूर्ण आयुष्यभर अवलंब केला, एकाच चरणाचा, माऊली म्हणते की नाही एक तरी ओवी अनुभवावी, तसं एक चरण सुद्धा माणसाचं जीवन धन्य करू शकते. कोण्याही जीवाचा, आता कोण्याही या शब्दामध्ये कोणी सुटलं नाही, तो मनुष्य प्राणी असो की अजून कोणी असो, न घडो मत्सर, कोणाचाही आम्हाला मत्सर करता येणार नाही. कारण ज्याचा आम्ही मत्सर करतो त्यामध्ये ईश्वर वास करतोय, त्यामुळे त्याचं पूजन करणं आमचं काम आहे. हेच सर्वांच्या ठिकाणी असलेल्या परमेश्वराचं पूजन आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे वर्म आहे सर्वेश्वर पूजनाचं. सर्वेश्वर या शब्दाचा अर्थ सर्व प्राणी मात्रांमध्ये असलेला ईश्वर, तो सर्वेश्वर. घटघट में साई रमता, कटु वचन मत बोल, किंवा कालच्या निरूपणात आपण पाहिलं, अयम निजहा परो वेती गणना लघुचेतसाम, उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. मी माझ्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी माझ्या अवघ्या वसुधेची मला काळजी घेता आली पाहिजे. आमचं मन इतकं विशाल करता आलं पाहिजे. ते मन इतकं लहान आहे की त्याची आपण म्हणजे मोजमापच करता येत नाही. ते मन इतकं मोठं आहे की ते सुद्धा आमच्या कोणत्या फुटपट्टीमध्ये बसत नाही. आमच्या पैनाबाई चौधरी आपल्या मनाची विशालता दाखवण्यासाठी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला घाकला फिर येत पिकावर. मन केवढ केवढ जसा खाकसाचा दाना, मन येवड येवड ज्यात आभाय मायेना. मन खाकसाच्या दाण्या इतकं, त्या खसखशीचा बारीक दाणा आहे त्याच्यापेक्षाही बारीक आहे. तर मन एवढं विशाल आहे की ज्यात आभाय मायेना. या मनाची एवढी विशालता आहे. मी माझ्या चार भिंतीमध्ये असलेले चार लोक माझे मी म्हणू शकत नाही, त्यांच्यावर मी सारखं प्रेम करू शकत नाही, तर या विश्वामध्ये असलेल्या सगळ्या लोकांवर मला प्रेम करता येणं ही तसं पाहिलं तर किती मोठी गोष्ट आहे. म्हणून आधी आमच्या घरापासून आम्हाला सुरुवात करता आली पाहिजे. माझ्या घरामध्ये असलेली आई वडील, माझी बहीण भाऊ यांच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. यापुढे
आमच्या कुटुंबाच्या बाहेर आम्ही जर गेलो तर त्या मनाला इतकं विशाल करता आलं पाहिजे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये, चराचर आपणची जाहला. म्हणून समर्थ म्हणतात की उपदेशाच्या वेळी मला फार आनंद वाटतो आणि या उपदेशाच्या मधून मला एवढं तरी आलं पाहिजे, नेणे आपपर ऐसे झाले पाहिजे. मला आपपर कळलं नाही पाहिजे, सगळे माझे आहेत. ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला साधक कसं म्हणावं? साधकाची ती पहिली पायरी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. शब्दात फरक आहे, अर्थाचा विचार केला तर अर्थरूपाने दोन्ही संतांचं वचन एकच आहे. ते म्हणतात अशा प्रकारे मी तदाकार झाल्यानंतर माझा आपपर भाव संपला पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होनी संसार करणे, हेही विपरीत दिसे श्रीराम. एका बाजूला मी ब्रह्माप्रमाणे मी ब्रह्माकार होण्याचा विचार करतोय, मी तदाकार होतो आहे, तिथे आनंद घेतोय, आणि घरी आल्यानंतर पुन्हा मी संसारात पडतो, हे मात्र मला जरा दुटप्पी धोरण वाटते. म्हणजे ब्रह्मही व्हायचं आणि गोडीने संसारही करायचा. ती संत मीराबाई म्हणते, प्रेम गली अति साकरी, दुजा समान जाय. जिथे मी आता माझ्या भगवंतावर प्रेम केलेलं आहे, आता मी कोणावर प्रेम नाही करू शकत. म्हणजे संसारही मनात ठेवायचा आणि ब्रह्मही मनात ठेवायचं आणि दोघांवरही प्रेम करायचं. म्हणून प्रेम किंवा भक्ती ही जर करायची असेल तर तुम्हाला त्याला एकाग्र करावं लागेल. मन एकाग्र झालं की मग मात्र या समर्थांनी सांगितलेल्या प्रमाणे, या समर्थांच्या वचनाप्रमाणे समर्थ म्हणतात आहे की ऐसे नसता बोलणे, तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होऊनी संसार करणे, हेही विपरीत. जो स्वये ब्रह्मची झाला, जो स्वतः ब्रह्म झाला, तो मागोता कैसे आला, ऐसे ब्रह्म माझे मजला, प्रशस्त न वाटे श्रीराम. मला आता प्रशस्त वाटत नाहीये, कारण एका बाजूला आपण असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला आपण असं वागायचं. एका बाजूला मन प्रसन्न करून घ्यायचं, तिथे मात्र आपपर भाव टाळायचा, आपण सगळ्यांशी नम्रतेने राहायचं, आणि पुन्हा संसारामध्ये येऊन संसारातल्या सगळ्या सुखदुःखांना आपण कवटाळायचं. अशा दोन्ही बाजूला मी राहू शकत नाही. ब्रह्मची होऊन जावे, का ते संसारच असावे, संसारीची असावे, दोन्हीकडे भरंगळावे, किती म्हणून श्रीराम. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठोनी जाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे, ब्रह्मरूपासी श्रीराम. एका बाजूला ब्रह्माकार होतोय आणि दुसऱ्या बाजूला काम क्रोध मद मोह मत्सर या षडविकारांना आपलंस करतोय. हे कसं काय व्हावं? म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात आहे, निरूपणी खे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. म्हणून या समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे आपल्याला जर समजा खऱ्या साधक व्हायचं असेल तर समर्थ ते म्हणतात आहे की काय कर, त्याचं उत्तर मी तुला सांगतो. ऐसा कैचा ब्रह्म झाला,
दोन्हीकडे अंतरला वाढग्रस्तपणेची केला संसार त्याचा श्रीराम. ओढग्रस्तपणे संसार केला. एका बाजूला ओढल्या जातोय संसारामध्ये आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मप्राप्तीसाठी धाव घेतोय. कारण ब्रह्माचा आनंद घेतलेला असल्यामुळे तिथली गुणी त्याला कळलेली आहे त्या साधकाला. म्हणून तो साधक तो ब्रह्माकडे जातोय. परंतु संसार मात्र त्याला पुन्हा आपल्या बद्ध अवस्थेमध्ये त्याला आणून टाकतोय. तो कधी बद्ध असतो आहे संसारामध्ये अडकलेला, तर कधी तो साधक आहे. मग एका बाजूला साधक अवस्था, दुसऱ्या बाजूला बद्ध अवस्था, यांच्यामध्ये मी कुठेतरी अडकतो आहे. त्यामुळे माझी फार ओढाताण होते आहे. मला याच्यातून मार्ग सांगा, असं साधक श्री समर्थांना सांगतोय. घेता ब्रह्मसुखाची गोडी संसार मागे ओढी, संसार करिता आवडी ब्रह्मी उपजे मागुती श्रीराम. ब्रह्म सुख नेले संसारे, संसार केला ज्ञानद्वारे. दोन्ही अपुरी पुरे एकची नाही श्रीराम. एका बाजूला संसार सुख आणि दुसऱ्या बाजूला संसार केला ज्ञानद्वारे म्हणजे अज्ञानाने. अशा प्रकारे मी दोन्हीकडे अडकलेलो आहे. आता मी काय करावं? या कारणे माझे चित्त, म्हणून माझं चित्त आता हे दुश्चित्त झालेलं आहे. चंचल झाले दुश्चित, काय करणे निश्चित. एकही नाही श्रीराम. एकही माझ्या हातात लागत नाही. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात. आता मी दोन्ही गोष्टी मला मिळण्यासाठी मी प्रयत्न करतोय. संसारही मिळाला पाहिजे एक मन म्हणते, दुसऱ्या बाजूला परमार्थही घडला पाहिजे असं म्हणते. पण एका बाजूला ज्यांनी परमार्थ केलाय त्यांनी संसार धरावा तरी कशासाठी? तो संसार सोडला पाहिजे. आता मग आता मी कसा सोडू संसार आणि मी भगवंताची भक्ती कशी करू हे मला तुम्ही एकदा सांगा. मला खरंच सांगा. ज्या साधकाचा हा प्रश्न असेल त्या साधकाने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातील प्रश्न विचारला आहे की नाही सांगा. तो हा प्रश्न आहे. समर्थ म्हणतात आता चिंता करू नको. ऐसा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणी रीती. म्हणे अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही श्रीराम. माझी ब्रह्माकार कायमस्वरूपी स्थिती राहत नाही. मुलगा वर्गात बसतो, शिक्षक शिकवतात, तेव्हा त्याला असं वाटते की आपण आता घरी जाऊन खूप अभ्यास करणार, खूप मेहनत करणार, खूप मार्क मिळवणार. घरी तो जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये मिसळतो, शाळेला विसरतो. पण शाळेत परत आला की पुन्हा त्याला असं वाटते की आपण अभ्यास केला पाहिजे, मोठं झालं पाहिजे. कारण इकडे श्रवण सारखं चालू असते. पण घरी गेल्यावर पुन्हा मन मात्र पुन्हा आपल्या संसारामध्ये उडते. मग अशा वेळी मी काय करावं असा प्रश्न समर्थांना शिष्यांनी विचारलेला आहे. समर्थ म्हणतात त्याचे उत्तर सांगतोय, ऐक. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एकाता श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. श्री समर्थांनी याच्यावर इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे की या चंचल मनाला, याचा अर्थ मन एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या इच्छा करते, तो ते दोन्हीकडे धावते आहे. ते कसं धावते माहितीये का? सर्कशीतला एक घोडा होता. तो घोडा म्हातारा झाला. सर्कस मधले जे घोडे आहेत ते टपटप टपटप धावतात, सगळे तिच्या कसरती करतात. आता ते थकले,
त्या सर्कसवाल्याला असं वाटलं की आता घोडा हा थकलेला आपला, आपण हा विकून टाकला पाहिजे. मग त्याने विक्रीसाठी घोडा आणला. एका महाशयाने तो विकत घेतला. पण गंमत झालं, असं झालं की ज्या माणसाने तो विकत घेतला त्यांनी आपल्या घरी आल्यावर त्याने त्या टांग्याला लावला. त्या टांग्याला घोडा लावल्याबरोबर घोडा मात्र पुढे चालेना. त्याला मागे चालायची सवय होती. आता सर्कशीमध्ये उलटही चालावं लागत होतं आणि सरळही चालावं लागत होतं. तर तो घोडा, त्याला घोड्याला चाबूक मारला की तो काय करायचा, 2 पावलं मागे चालायचा. दुसरा चाबूक मारला की 2 पावलं पुढे चालायचा. आता मला तुम्ही सांगा, 2 पावलं मागे चालणे आणि 2 पावलं पुढे चालणे, अशा जर एरधारा त्यांनी किती जरी मारल्या तर तो पुढे जाईल का? तसं आम्ही काही वेळ संसारात अडकलो आणि पुन्हा काही परमार्थाकडे गेलो, पुन्हा परमार्थातून पुन्हा संसारात गेलो. अशा एरझाऱ्या किती मारायच्या? आम्ही कधी मुक्त होणार? पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा या गोष्टी किती दिवस करायच्या मी? याच्यातून काही मार्ग सांगा महाराज, असा प्रश्न श्री समर्थांना शिष्याने केलेला आहे. समर्थ म्हणतात त्याची उत्तर देतो आहे, पण हे उत्तर आज नाही, मी उद्याच्या निरूपणात देतो आहे. श्री समर्थांचा भाग राहिलेला आपण उद्या पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि उद्याच्या या शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर जे समर्थ देतात आहे ते ऐकण्यासाठी आपणाला सादर आमंत्रित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.